हॅलो फ्रेंड्स, जसं की आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण प्रत्येक ब्रँडबद्दल माहिती घेणार आहोत. मग आपला पहिला ब्रँड होता ॲक्टिवेले आणि आता पुढचा ब्रँड आहे ऑल फॉर नथिंग. ऑल फॉर नथिंग म्हणजे काय की आपल्याला कधीकधी असे परफ्यूम्स किंवा असे काही ॲक्सेसरीज किंवा असे काही प्रोडक्ट हवे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला स्मेल तर पाहिजे असतो, पण तो जास्तही नको आणि कमी पण नको किंवा काहीच नको. अगदी म्हणजे हवं पण असतं पण नको पण असतं. अशा दोन्ही सिच्युएशन जेव्हामध्ये आपण असतो त्यावेळेसाठी आपल्याला आपल्या मूडला, आपल्या हार्मोन्सला मॅच होणारा ब्रँड आहे तो म्हणजे ऑल फॉर नथिंग. आता याच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आहे ते आपण बघणारच आहोत, पण त्याआधी ऑल फॉर नथिंग ब्रँडबद्दल समजून घेऊ. ऑल फॉर नथिंग हा जो ब्रँड आहे याला आपण इझिली ॲडिक्ट होऊ शकतो किंवा याचा जो काही इफेक्ट आहे हा आपल्या मूड स्विंग्सवरती नक्कीच काम करू शकतो. यामध्ये फ्रॅग्रन्स आहे आणि ज्वेलरीज आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ऑल फॉर नथिंगमध्ये 3च त्यांचे प्रोडक्ट्स आहे या ब्रँडमध्ये. पहिला आहे त्यांचा परफ्यूम, नेक्स्ट आहे त्यांचा नेकलेस जो तुम्ही चेन म्हणून पण वापरू शकता, अँड लास्ट वन आहे इयरिंग्स. आता आपण या तिघांची थोडक्यात माहिती घेऊ म्हणजे आपल्याला ऑल ऑर नथिंगमधलं सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. पहिला आहे परफ्यूम. परफ्यूमची जी बॉटल बघितली तर खूप अट्रॅक्टिव्ह बॉटल आहे. म्हणजे परफ्यूम जरी आपल्याला आवडत नसेल पण अशी बॉटल जेव्हा आपण बघतो तेव्हा परफ्यूम आपण ट्राय करायला पाहिजे किंवा हा परफ्यूम आपण घ्यायला पाहिजे असं आपल्या मनात अगदी सहजच येईल. मग ह्या परफ्यूममध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स आहे स्क्रीनवर दिसत असेल. सर्वात पहिले आहे ऑरेंज, नंतर आहे रेड जिंजर ऑइल, त्यानंतरून रेड फ्लावर्स जे फ्रॅग्रन्ससाठी यूज करणार आहे, अँड द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे अंबर जो क्रिस्टल आहे ज्याचा क्रश केल्यानंतर एक वेगळा स्मेल डेव्हलप होतो किंवा जनरेट होतो. मग ह्या 3 इन्ग्रेडियंट्सने बनलेला हा परफ्यूम आहे. पहिलं बघितलं आपण काय तर ऑरेंज ज्यूस त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे, नंतर रेड जिंजर ऑइल यामध्ये यूज केलेला आहे आणि जो प्रेशियस अंबरचा जो क्रिस्टल आहे तो क्रिस्टल याच्यामध्ये आहे. ह्या तिघांपासून हा परफ्यूम बनलेला आहे. म्हणजे याचा जो स्मेल असेल हा खूप जास्त डार्क पण नसेल, खूप लाईट पण नसेल किंवा याला स्मेलच नसेल असं नाही, अगदी कमी याच्यामध्ये आपल्याला छान वाटू शकेल. सेकंड प्रोडक्ट आहे त्यांचं नेकलेस. जर आपल्याला गोल्ड लुक हवं असेल किंवा स्टायलिश लुक हवं असेल तर त्यासाठी हा नेकलेस आहे. अँड लास्ट वन आहे त्यांचं प्रोडक्ट इयरिंग्स, ज्याला हुक प्रेस असतं आपण म्हणू शकतो. हे इयरिंग्स तुम्ही वेस्टर्नवरती यूज करू शकता जसं तुम्हाला नीड असेल त्या पद्धतीने. मग आता आपण ज्या ब्रँडची माहिती बघितली ऑल ऑर नथिंग किंवा ऑल फॉर नथिंग या पद्धतीने पाहिजे तर सर्वच किंवा मला काहीच नको, अगदी अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला काही हवं असेल त्यासाठी हा ब्रँड अगदी परफेक्ट आहे. तुम्ही याचा परफ्यूम देखील ट्राय करू शकता. कॅटलॉगमध्ये हा परफ्यूमवर बऱ्याचदा ऑफरही येत असते. कॅटलॉगमध्ये ट्रायमी नावाचा एक छान सिम्बॉल असतो की ज्यावरती तुम्ही तुमचा थंब किंवा तुमचं फिंगर किंवा तुमचा हँड रब करून ह्या परफ्यूमचा स्मेल घेऊ शकतात. आता पुढच्या ब्रँडची व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, लाईक केलं असेल त्यांनी नक्कीच लाईक करा. प्रत्येक ब्रँडबद्दल माहिती आपल्याला ह्या चॅनलवरती मिळणार आहे. थँक्यू.